नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळचे 7:30 वाजलेत आणि पाऊस तर कालपासून भरपूर जोरदार चालूच आहे, दिवसभर चालूच आहे। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर इकडे बघू शकता पाऊस बघा किती जोरात आहे आणि ढोरं बघा रानाला जात नाही पाऊस असल्यामुळे। तर इकडे बघा सकाळपासून धुमाकूळ उठवलेला आहे पावसाने आणि ढोरं रानात जात नाही कारण पाऊस भरपूर आहे। त्यांचं आज खायचं वगैरे वांधं होणार आहे ढोरांचं। हे बघा जामच पाऊस सकाळपासून आणि हा पाऊस पण डेंजर थंडीसारखा आहे ना। थंडी लागते ना जास्त, थंडी लागते, गार आहे एकदम। सकाळपासून एकदम गारवा आहे, मग थंडी लागते। जात होता या व्हिडिओ बनवायला कॅम्पिंगला, पण आज खेकडे बदलून भेटतील गडची लावून। हो आम्ही जाणार आहे, फक्त तुम्ही घास आणायला पाहिजे। बघा गाडी बघा इकडे लावलेली आहे, टाकीमध्ये पाणी शिरतो तरी पण। इकडे बघा कोंबडी येऊन बसली कारण बाहेर पाऊस लागतोय। हे बघा बाहेर पाऊस लागतोय। अगं बाय बस 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 ये, पाऊस लागतोय त्याच्यामुळे ती वरती येऊन बसते। तिकडे बघा बाबा पूजेसाठी तुळशीचं पान काढतायत। पाऊस भरपूर आहे ना, कालपासून पाऊस पाहिजे होता ना आपल्याला। बघा इकडे आजी झोपल्यात, थंडी लागते ना। तो अशी झोपून राहा थंडीला। त्या बघा स्वेटर वगैरे सर्व बांधून, ती स्कार्फ वगैरे बांधून बघा कशा झोपल्यात। बघा इकडे जेवण वगैरे तयार झालेलं आहे। आई बघा चपात्या लाटतायत। बघा इकडे चपाती लाटतायत। बाजूला आपली अपना बसली आहे, म्हणजे मांजरीचं नाव आम्ही अपना ठेवलेलं आहे। वारा इकडे बघा, इकडे बघा पाऊस बघा किती। बघा आपली अपना बसले चुली जवळ, म्हणजे गार वारा आणि चुली जवळ ढगाशी बसायला मजा वाटते। थंडीतून चुली जवळ बसायला मस्त एकदम ऊब लागते एकदम, थंडी तर गायबच होते। इकडे बघा आईने तव्यामध्ये चपाती टाकलेली आहे आणि त्या साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आंघोळीला। तर गावामध्ये वातावरण बघा सकाळचा। तर इकडे बघा पूर्वीची काय तयारी चालू आहे, काय करते? पूर्वीचं काय वेगळंच चालू आहे। आज ती दांडी मारते, बोलते गटारी आहे तर मी शाळेत नाही जाणार। बघा इकडे पूर्वी पूजा करते, बघा इकडे पूजा चालू आहे पूर्वीची, फुलं वगैरे लावून घेते। बाबा पूजा करून गेलेत शेतावरती आणि पूर्वी आता फुलं लावते। खुर्ची घेतलेली आहे पायाखाली, खुर्चीवरती उभी आहे। राजा एकदम आळशीच आहे, पाऊस वगैरे पडायला लागला ना तर आतमध्ये घरामध्येच, दिवसभर घरामध्येच असतो तो, फक्त रात्रीचा बाहेर। तर इकडे बघा आपल्या झेंडोरीने 5 पिलं काढलेली, एक मेला काय आई? पाऊस भरपूर लागतोय तो एकदम गारटला तर मेला। झेंडोरी, तिचं नाव झेंडोरी ठेवलेलं आहे कारण तिच्या डोक्यावरती बघा कसं तुरा आहे। हे बघा सुकट खाते, सुकट झेंडोरी। इकडे बघू शकता आपण जो बियाणा वगैरे पेरलेला, ते इकडे बघा रतालीची तानं बघा, हे बघा रतालीचं तानं, तिकडे तेरी नारलीची झाडं। हे बघा रताली बघा कसली झाली, आपण वली केलेल्या, इकडे वली असे केलेल्या, पण रतालीचं तानं बघा पूर्ण बागच्या बाग झाली रतालीचं। साईडला बघा भाजीच आहे, दाळची भाजी हिला बोलतात आमच्याकडे। आणि हे बघा फुलं, फुले बघा किती,
आणि इकडे बघा आईने कारला लावलेला आहे. कारला इकडे कारल्याचा रोपा लावलेला आहे. हे बघा एवढा उंच गेला कारल्याचा. आता मस्त कारली होती. इकडे मखमलनी आहेत. हे बघा दाळची भाजी बघा काढायला पाहिजे, एकदा भाजी बनवायला पाहिजे, कारण गणपतीत भाजी लागते. दाळची भाजी गणपतीमध्ये लागते नैवेद्यासाठी. आणि हे प्रत्येक घरामध्ये गणपतीमध्ये आमच्याकडे दाळची भाजी बनवतात गणपतीसाठी. तर आपल्याला एकदा तरी काढायला पाहिजे गणपतीच्या आधी. आता काढली तर पुढे गणपतीसाठी होईल, परत नैवेद्यासाठी लागतेच. आणि ही बघा कारली फुलले आहे. इकडे कारलीला बघा फुलं आलीत छोटी छोटी. मलनी पण मस्त झाल्यात बघा. इकडे मिरचीचा टाकलेला, इकडे बी पेरलेला. तर छोटी छोटी रोपं आलीत मिरचीची. आणि ते आपल्या गेल्या वर्षीच्या मिरची. तर बघा तुम्ही बघू शकता इकडे पांढरी मिरची आहे. ही बघा सफेद मिरची व्हाईटमध्ये. हे बघा मस्त येतात, पण त्याच्यामध्ये बी भरपूर असतो. ह्या मिरचीमध्ये बी भरपूर असते. ही फ्राय वगैरे करून, तिखट नसते, फ्राय वगैरे करून अशी लोक खातात मीठ लावून. हे तुम्ही बघू शकता. ह्या मिरच्या बघा किती आल्यात, भरपूर अशा मिरच्या आल्यात. त्या आपण जातावेळी काढून घेणार आहेत. हे बघा भरपूर आल्यात चिकार एकदम. ह्या गेल्या वर्षी आपण लावलेल्या मिरची इकडे त्या मस्त फुलल्यात. इकडे वांगीचे रोप, इकडे बी पडलेला वांगीचा. हे बघा हे गेल्या वर्षीचं वांगे ते तोडलेलं आहेत. हे बघा हे वांगीची रोपं होती गेल्या वर्षीची, ती तोडलं बाबाने. आणि भरपूर सारे रोपं आहेत इकडे. हे पूर्ण वांगीचीच रोपं. आणि इकडे आपण म्हणजे गेल्या वर्षी जी रताळी लावलेली त्याचं बघा ताने. इकडे नारळीची झाडं जी आपण उन्हाळ्यामध्ये पाणी घालत होते. आणि इकडे बाबांनी कढीपत्ता लावलेला आहे. कढीपत्ता मला लागतोच, मला जेवणामध्ये कढीपत्ता लागतो, त्याच्यामुळे लावलेला. तिकडे भरपूर वेळेला ट्राय केले लावलेला, पण कधी झाला नाही. तर ह्या वर्षी ह्या साईडला लावला. पहिला परसावनामध्ये लावलेला आम्ही, तर तिकडे कोंबड्या वगैरे ठेवत नाही, त्याच्यामुळे इकडे लावलं बाबांनी. तर इकडे बघा आईने इकडे चाफा लावलेला आहे. चाफा लाल चाफा आहे. इकडे लाल चाफा लावलेला आहे. तिकडे पेरूचं झाड आहे, नारळीचं झाड आहे. आणि तिकडे रताळी, पण रताळीमध्ये इकडे गवत पण भरपूर झालं आहे. त्या आई बेनणार आहेत नंतर. इकडे बघा ह्या साईडला बेनलेला, पण परत गवत उगवला पूर्ण. आणि इकडे बघा थोडा कपडे टाकलेले, जुने कपडे, साड्या वगैरे असे, म्हणजे जेणेकरून गवत होणार नाही. जो झालेला आहे ना गवत तो पण मरून जाईल. तर इकडे आपण मिरच्या काढून घेऊया. आपल्याला जेवणासाठी मिरच्या लागतात, मिरच्या कढीपत्ता. तर आपण मिरची काढून घेऊया. पिशवी आणायला विसरली, अशीच आली मी सहज. तर जातावेळी मिरच्या काढून घेणार आहे. तर आता पिशवी तर नाही आणलेली, आणि आपल्याला मिरच्या काढायच्या आहेत भरपूर साऱ्या. तर आता आपल्या टॉपमध्येच गुंडलून घेऊन जाते. हा बघा आपण मिरच्या काढून घेऊया. आणि ही तिखट नाही मिरची आहे, ही कच्ची पण खाऊ शकतात मिरची जेवतावेळी. बाबा आमचे मिरच्या वगैरे खातात जेवताना अशा कधीतरी बायचान्समध्ये, पण ह्या तिखटवाल्या नाही आहेत. मिरच्या काढून घेऊया आपण. इकडे बघा भरपूर असे मिरच्या झाल्यात. ही बघा माकडे आहेत, पूर्ण माती लागली आहे, कारण झाडाच्या बुंदालाच एकदम झाली होती, त्याच्यामुळे माती लागली. ही बघा माझ्या हाताला पण लागली. आता पिशवी तर नाही आणलेली आहे, तर आता मी माझ्या टॉपमध्ये घेते. जुनी लोक बोलतात झोगल्यामध्ये घेते मी, झोगल्यामध्ये. तर ह्या बघा एवढ्या साऱ्या मिरच्या काढलेल्या आहेत आपण. आता त्या घरी घेऊन जाऊया आपण जेवणासाठी. इकडे मी थोडा कढीपत्ता पण काढून घेते, कारण आपल्याला जेवणामध्ये डाळीमध्ये वगैरे टाकायचा असतो.
तर इकडे बघा मी झोगल्यामध्ये झोगला बोलतात जुनी लोक. तर मी इकडे घेतले आहेत कपड्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची. तर चला आपण जाऊ घरी. फुलं बघा पूजेसाठी आई फुलं घेऊन गेल्या आणि तिकडे पूर्वी लावत होती मगाशी फुलं देवाजवळ. तर इकडे रामफलचं झाड आहे. रामफल पण भरपूर येतात आणि माकडं काय ठेवत नाही, माकडं भरपूर येतात इकडे. तर इकडे बघा इथे गेट बांधलेला आहे पत्र्याचा. इकडे आपण लावून घेणार आहेत जेणेकरून ढोरं वगैरे जाऊ नये. आणि आतमध्ये झाडं आहेत त्याच्यामुळे आपण लावून घेणार आहेत. आणला वाटतं प्रियंकाने. प्रियंका ह्या झोगल्यामध्ये काय आणला? बघा मिरची आणि कढीपत्ता आणलाय. आपल्या इथून आणला. हो आपल्या इथून. मिरच्या चांगल्या आहेत, तिखट आहेत. तिखट तिखट आहेत. कढीपत्ता पण झाला टेन्शन. आपल्याला जेवणासाठी पाहिजे ना. हे झोगल्यातून आहेत ना आणलं का आपल्या मिरच्यातून भारीच आहे. तर इकडे बघू शकता आई इकडे भांडी धुवायला बसल्यात. बघा इकडे भांडी धुवून घेत आहेत. आणि इकडून बाबा आले शेतावरून. शेतावर गेलेलात ना बाबा आले शेतावरून. बघा पहिली लोक अशी आखडी लावायची. कोयते अडकवायला आखडी. ते बघा इकडे बघू शकता बाबा शेतावरून आले आणि त्यांच्यासाठी जेवण वाढलेलं आहे. इकडे डाळ, मुगाची भाजी, भात आणि इकडे चपाती. हे बाबांना आता जेवण देऊया आपण. चला तिकडे कॅफेमध्ये जायला निघाले दोघे जण. तर इकडे कॅफेमध्ये जायला निघाले. चला तर तिकडे कॅफेला जायला निघाले. ते बघा दोघ जण गेले कॅफेमध्ये. इकडे बघा पावसाने सुरुवात केली. पाऊस तर चालूच आहे. आणि आपली झेंडोरी बघा पिलांना घेऊन कशी चरते. इकडे बघा राजा पण बाय बाय करायला आलेला. गेले. तर इकडे आपले कपडे धुवायचे आहेत. टब भरायला लावला. हे बघा आपण कपडे धुवून घेणार आहे. बास्केट आणलेला आहे धुवायला. बघा तर इकडे टोप लावलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कपडे भिजत ठेवायचे. पावडर टाकलेली आहे. आता पावडरीच्या पाण्यामध्ये आपण कपडे भिजत टाकणार आहे. तर इकडे बघू शकता आई इकडे लादी वगैरे पुसतायत आणि आजची सर्व कामं वगैरे आवरलेली आहेत. पाऊस तर भरपूरच चालू आहे. सकाळपासून पाऊस चालूच आहे. आणि सर्व गेले आपापल्या कामाला. आता आम्हीच आहेत, आई, मी आणि बाबा. हे बघा इकडे आपली मांजर इकडे आरामात झोपलेली आहे. हे बघा कशी बघते. इकडे बाबा टीव्ही बघताय. पाऊस तर एकदम रिमझिम रिमझिम चालूच आहे दिवसभर. असंच गावामध्ये बघा सर्व घरामध्ये सर्व आहेत.
कोण नाही असं गलीला वगैरे फिरत, सर्व घरामध्येच आहेत. पाऊस भरपूर लागतोय तर. आणि प्रत्येकाच्या घराच्या समोर तुळशीचं रोपं हे बघा, प्रत्येकाच्या. ते बघा तिकडे पण आहे तुळशीचं, इकडे पण आहे. ते बघा प्रत्येकाच्या घराच्या समोर तुळस आहेच. तर चला तर मंडळी, आज घरच्या घरी आपण व्हिडिओ केलेले आहे आणि सकाळपासून पाऊसच भरपूर आहे, तर कुठे बाहेर जाता आलं नाही. तर आज घरच्या घरी व्हिडिओ केलेले आहे. आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर टाटा, बाय बाय.